आझादनगर, मनोरमानगर, मानपाडा, शिवाजीनगर। तर इथून सर्व पब्लिक रहिवासी ज्याचे स्वतःचे घर आहेत ते सर्वजण इथं आलेले आहेत। कशासाठी? जी क्लस्टर योजना आणलेली आहे ती कोणालाही न सांगता, जनतेला न विश्वासात घेता त्यांनी ही क्लस्टर योजना डायरेक्ट राबवणं सुरू केलेली आहे आणि त्याच्यामुळे जनतेचा याला विरोध आहे। तर तेव्हा महापालिकेने सगळ्या जनतेला प्रभाग क्रमांक 3 मधल्या विश्वासात घेऊन काही गोष्टी करायच्या होत्या। हे असं केल्यामुळे लोक बिथरलेले आहेत, कोण काय बोलतो, दलाल भरपूर झालेले आहेत। त्याच्यामुळे ते लोक काही अफवा उठवतात आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये चलबिचल झालेली आहे। बरंच वयस्कर मंडळी असे आहे की त्यांचं त्याच्यावर घरभाड्याने उदरनिर्वाह चालतो आणि ते जर आज ते घर उद्ध्वस्त झालं तर ते खाणार काय, असा विषय आहे। कोणाचं 2 मुलं आहेत, 3 मुलं आहेत, 2-2, 3-3 मुलं असताना 1 आणि 2च घरं आहे, त्या घरांच्या एकच टॅक्स पावत्या आहेत। तर ते आईवडिलांनी काय करायचं, कोणाच्या नावे करायचा, कसं करायचा, असा खूप काही विषय आहे। त्यामुळे या क्लस्टर योजनेला सगळ्या पब्लिकचा काय आहे आमच्या प्रभाग क्रमांक 3 मधून विरोध आहे। विरोध असल्यामुळे हा आज जो आत्ता तर एकदम स्टार्ट झालेली पहिला मोर्चा आहे, याच्या पुढे अजून खूप मोठा मोर्चा निघेल। आत्ताशी तर सुरुवात आहे, 25% लोकांना माहिती आहे। याच्या पुढे जसं जसं लोकांना माहिती होईल तसं तसं एरियातून मोर्चा येणार आहे आणि आमच्या काय गोष्टी आहेत त्या सरकारने मान्य कराव्या किंवा आम्हाला मालकी हक्क द्यावा कलेक्टरने। आम्ही डेव्हलप आम्ही स्वतः करू। काय फॉर्म आहेत, काय फॅसिलिटी आहेत, काय गोष्टी आहेत ते आम्ही सर्व पूर्तता करू कलेक्टरला आणि ज्याची त्याची डेव्हलपमेंट आमचे लोक करतील। 2-2, 4-4 मिळून लोक अक्षरशः काय नाही, सगळे पैसे मिळतात, सगळं होतं। तर ते ज्याची त्याची सुधारणा ज्याच्या त्याच्या घराची 2-2, 4-4 लोक मिळून ग्रुपने सामाजिक संस्था जवळ येऊन आणि ते डेव्हलपमेंट करतील। तेव्हा कलेक्टरने या गोष्टीचा विचार करावा आणि शिंदे साहेबांना पण, ते उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी पण या गोष्टीचा पूर्णतः विचार करावा। पब्लिकवर क्लस्टर लादू नये। क्लस्टर जिथे कुठे असतं, जिथे मोडकळीस आलेले असतात इमारती आणि आजूबाजूला थोडीफार झोपडपट्टी असते, तिथं ती डेव्हलपमेंट करतात। ती झोपडपट्टी ॲड करून त्यावेळेस त्या इमारतींची डेव्हलपमेंट करतात की नवीन बांधतात। इथं काही सगळी चाळ सिस्टीम आहेत, सगळी झोपडपट्टी आहे। सोन्यासारखा भाव येणाऱ्या आमचा एरिया आहे। आता मेट्रो जातं आहे, मानपाडा एकदम नजदीक आहे, आझादनगर नजदीक आहे, मनोरमा नजदीक आहे आणि सोन्याच्या अंड्या देणाऱ्या आमचा प्रभाग क्रमांक 3 आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 3 मध्ये कोणीही घुसायचा प्रयत्न करू नये आणि या क्लस्टरला आमचा सगळ्या जनतेचा विरोध आहे। मी शीतल आहेर, माजी नगरसेविका, महाराष्ट्र प्रदेश सदस्य, काँग्रेस कमिटी।